नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. कळमनुरी तालुक्यातील खरवड येथे गट क्रमांक 60 व 61 मधील शेतरस्त्याच्या प्रश्नावरून गेल्या 3 वर्षापासून सुरू असलेला वाद अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे निकाली निघाला आहे. सीताराम आप्पाजी शिंदे आणि गणेश बाबनाजी ठेंगे यांच्यामध्ये रस्त्याच्या वापराबाबत मतभेद निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार गणेश बाबनाजी ठेंगे यांना संबंधित शेतात जाण्यासाठी रस्ता देण्यात आला होता. मात्र त्या रस्त्याच्या मध्यभागी विद्युत पोल असल्यामुळे बैलगाडी, ट्रॅक्टर तसेच शेतीसाठी लागणारी वाहने ने-आण करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर तहसीलदार कळमनुरी यांच्या आदेशानुसार रस्ता खुला करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. दरम्यान रस्ता खुला करताना दोन्ही शेतकऱ्यांमध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मंडळ अधिकारी खंदारे मॅडम, तलाठी ढवळे, मेजर तलाठी संजय पाटील, भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी रफिक भाई तसेच बीट पोलीस कर्मचारी सूर्यवंशी यांनी संयमाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत दोन्ही शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले. प्रशासनाच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून परस्पर सहमतीने शेतरस्ता खुला करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागला असून परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कार्याचे स्वागत केले आहे. माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार साहेब कळमनुरी यांच्या आदेशाने 60 व 61 मधून जाणारा पाऊलवाट भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांमार्फत आधी व खुणा निश्चित करून रस्ता खुला करण्यात आला. मी या ठिकाणी मला पाचारण करण्यात आले की माननीय PI साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी शेतीचा वाद आहे आणि रस्त्याचं प्रकरण आहे. बरेच दिवसापासून चालू होतं. या ठिकाणी मी 2 वेळेस येऊन गेलो आणि आज हा वाद तंटामुक्ती अध्यक्ष व गावाच्या सहमतीने आणि दोन्ही पार्टीचे वादिवाद जे होते दोघ जण त्यांनी पण हे आमचं म्हणणं ऐकून सदरचा वाद संपुष्टात आज मिटून घेतलेला आहे. मी ग्रामस्थ अधिकारी साजा खरवड गणेश रामदास धाडवे. आज दिनांक 16 जून 2026 रोजी गट नंबर 61 आणि 60 यामधून जाणारी जी पाऊलवाट होती, गट नंबर 62 मध्ये जाणारी, गट नंबर 62 साठी जाणाऱ्यासाठी मागच्या 10 वर्षापासून दोन्ही शेतकऱ्यांमध्ये वाद चालू होते. ते आज भूमी अभिलेख अधिकारी कर्मचारी, MSCB, महसूल डिपार्टमेंटचे मंडळ अधिकारी, तलाठी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, गावातील नागरिक यांच्यामुळे दोन्ही शेतातील मालकांचे वाद मिटवून हा रस्ता खुला करण्यात आला. यासाठी मी माननीय उपविभाग अधिकारी भूते मॅडम आणि तहसीलदार साहेब दिवकुमार कांबळे साहेब यांना पण धन्यवाद देतो आणि सर्वच गावकऱ्यांना एक विनंती करतो की याच प्रकारे गावात याच्यानंतर कोणतीही रस्त्यासाठी कोणी वाद करू नये आणि सामुदायिक आपल्या शेतात जाण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावं. आज दिनांक 16 रोजी खरवड येथे गट क्रमांक 60 व 61 ह्या 2 गटामध्ये शेतकरी अनुक्रमे ठेंगे सर आणि सीताराम शिंदे सर यांच्या गटामध्ये 2016 पासून पाऊलवाट संदर्भात वादविवाद निर्माण झालेला होता. परंतु आज रोजी माननीय विभागीय अधिकारी भूते मॅडम यांच्या आदेशानुसार व तहसीलदार साहेब माननीय कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी मॅडम मनीषा खंदारे मॅडम व त्याचबरोबर माझे महसूलचे इतर महसूल अधिकारी साहेबान यांच्या समवेत महसूल विभागातर्फे व त्याचप्रमाणे MSCB, पोलीस डिपार्टमेंटचे बीट जमादार सूर्यवंशी साहेब, त्याचप्रमाणे भूमी अभिलेख मधील शेख साहेब या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने आज बऱ्याच दिवसापासून 2016 पासून जो रस्ता प्रलंबित होता तो पाऊलवाट 2 शेतकऱ्यांमध्ये आम्ही सर्व टीमने मिळून समुपदेशन देऊन त्यांना
एकत्र आणून त्यांच्यामधील गेल्या 10 वर्षाचा वादविवाद हा आम्ही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला व त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. आणि आमच्या ह्या कार्यामध्ये आम्हाला ग्रामस्थांनीही त्याचप्रमाणे तंटामुक्त अध्यक्ष यांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. महसूल चा प्रतिनिधी म्हणून मी आज सर्वांचे आभार मानत आहे. त्याचप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेतला, सर्वांनीच मदत केली, सर्वांनी समुपदेशाचं काम केलं व ह्या अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न करण्यात आलेला आहे.